नमस्कार, मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. लाल बांगडी या गाण्याची कल्पना कशी सुचली आहे तुम्हाला? खरं ती कल्पना मला नव्हती सुचली, ह्या दोघांचं श्रेय येते. तर शीतलला तुम्ही विचारा की तिला ती कल्पना कशी सुचली. ही कल्पना मला अशी सुचली की खानदेशी गाणं करायचं एक आणि ते इतकं धमाकेदार करायचं आहे, त्यात आर्टिस्ट मोठे असले पाहिजे, त्याचं प्रमोशन मोठं असलं पाहिजे आणि ते फक्त खानदेशमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ते वाजलं पाहिजे. असं तर खानदेशी गाणी बरीचशी महाराष्ट्रभर वाजतात, पण ती गाणी कोणाची आहे, कोणी लिहिली, कोण परफॉर्म करतंय आणि नेमकं घडतं कसं, हे सगळे गाणे येतात कुठून आहे, कोणत्या गावातून येत आहे, कोणत्या भागातून येत आहे, हे फारसं कोणाला काही कळत नाही. सो असं विचार केला की एक गाणं असं करूया जे प्रॉपर प्रमोट होईल, जसे सिनेमा प्रमोट होतात, जसे मोठी गाणी प्रमोट होतात, हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा प्रमोट होतो, तसं गाण्याला प्रमोट करता येईल असं काहीतरी आपण करू. सो आता काय करायचं, यात कोणाला घ्यायचं. सो आमच्या लक्षात आलं की आपण उत्कर्ष शिंदेंना घेऊ शकतो ह्याच्यामध्ये, कारण त्यांचं गाण्याचाच बाज आहे. म्हणजे गाण्याला ते खूप चांगलं मोठं करू शकतात, गाण्याला चांगला न्याय देऊ शकतात. कुठला मोठा अभिनेता आणि कुठला तरी मोठा पिक्चरचा ॲक्टर घेण्यापेक्षा आपण यांना जर घेतलं तर हे आपल्या गाण्याला नक्की न्याय देतील. सो मग यांना घेऊन गाणं करायचं तर कोणतं गाणं करायचं, कसं गाणं करायचं, गाणंही तेवढं ताकदीचं असलं पाहिजे, त्याचं म्युझिक चांगलं असलं पाहिजे, त्याचे शब्द चांगले असले पाहिजे. सो आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहे समीर सर, त्यांच्या लक्षात एक लाईन आली, टिकली आणि बांगडी. सो मुलींच्या ॲक्सेसरीजवर काहीतरी आपण बनवूया. टिकली बांगडी, ओके, इतकं झालं, मग आता पुढे काय. सो टिकली बांगडी, लाल लाल टिकली लावणी पोरं, चमचम टिकली लावणी पोरं, लाल लाल बांगडी घालणी पोरं, इतकंच फक्त 2 दिवस अटकलं गाणं. सो इथे पुढे काय करायचं तर पुढचं आमचं भैयासाहेब मोरे आहेत, त्यांनी पुढे आम्हाला गाणं लिहून दिलं. गाणं तयार झालं, म्युझिक बांधलं गेलं, गाणं खूप सुंदर झालं. सो शूटिंग करण्याची वेळ आली, पण आमचं शूटिंग झाल्यानंतर पण काही ॲक्टिव्हिटीज पेंडिंग असल्यामुळे ते गाणं आम्ही रिलीज करू शकलो नाही. सो गाणं रिलीज करून 2 महिन्यापासून आमच्या घरातच होतं, पण ऑडिओ प्लॅटफॉर्म 1.5 ते 2 महिन्यांपासून इंस्टाग्रामला, सगळ्या ऑडिओ जो प्लॅटफॉर्म आहे सगळीकडे रजिस्टर झाला होता आणि सगळीकडे तो प्ले होत होता, भरपूर रील्स त्याच्यावर येत होता. तर मला आमचा कॉन्फिडन्स अजून वाढला की चला, रील्स बनताय, आता आपण या गाण्याला रिलीज करायला काय हरकत नाही आहे. आणि इतकं सुंदर गाणं झाल्यानंतर आपले सचिन गोसावी सर, त्यांना एकदा गाणं आम्ही दाखवलं, त्यांना हे गाणं खूप आवडलं. ते पण खानदेशचीच असल्यामुळे त्यांनी स्पेशली ह्या गाण्याची दखल घेतली आणि आम्हाला हास्य जत्रा सोनी मराठीच्या प्रोग्राममध्ये आमंत्रित केलं की तुम्ही या तिकडे, आपण तुमचा तिथे ह्या गाण्यावरती परफॉर्मन्स घेऊ. सो ती एक सुवर्ण संधी होती आमच्यासाठी आणि आमच्या खानदेशकरांसाठी की आमची भाषा त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचू शकली. हे आमच्या मनात नव्हतं किंवा प्लॅनिंगमध्ये पण नव्हतं की इतकं काही मोठं होईल. पहिला आमचा जॅकपॉट तर असा होता की सर आमच्या गाण्यात होते आणि दुसरी संधी इतकी मोठी की महाराष्ट्राची हास्य जत्रा याच्यामध्ये जाण्याची आम्हाला संधी मिळाली. सो ते करता करता आज आम्ही तुमच्यासमोर बसले आहोत. आमचं गाणं ट्रेंडिंगला आलं आहे, महाराष्ट्रभर सगळ्यांनी आमचं गाणं डोक्यावर घेतलं आहे, खूप रील्स बनत आहे, खूप चांगले कमेंट्स येत आहे आणि आत्ता सध्या आमचं गाणं ट्रेंडिंगला आलं आहे. लाल बांगडी सगळीकडे एकदम हंगामा करते. सो इतकी मोठी जर्नी आणि सोपी जर्नी होती, पण ती सगळं करायला आणि इथपर्यंत यायला थोडा आम्हाला वेळ लागला. ओके, उत्कर्ष दादा, तुम्हाला ऐराणी गाणं करताना कसं वाटलं? काही नवीन अनुभव होता का तुमचा? खूप छान वाटलं खरं तर. खानदेशी, ऐरणी ह्या सगळ्या जागेतलं हे भाषेतलं गाणं, मराठीचा एक वेगळा बाज आहे खरं तर ह्या भाषांमध्ये. आणि मुळात भाषा ही माणसांनी बनवली, तिकडच्या माणसांची भेटणं झालं. विनोद आहे, शीतल आहे, गोकुळ आहे, गोकुळ भाऊ झाले, सचिन आपलं समीर भाऊ आहेत, भैया आहे, संध्या हिने गाणं गायलं आहे, पंकज आहे, संजू आपला संतोष आहे, अशा असंख्य मुलांशी खानदेशमध्ये, नाशिकमध्ये भेटणं झालं. आणि या सगळ्यांशी भेटल्यावरती एक कळालं की कलाकार हे, यांचे गाणे खूप हिट आहेत, पण ही कलाकार आहेत ना, मनाने खूप खूप मोठी आहेत. त्यांचे गाणे जितके मोठे आहेत त्याहीपेक्षाही कलाकार म्हणून, माणूस म्हणून खूप मोठे आहेत. तर अनुभव तोच होता की ह्या मुलांबरोबर त्यांची एनर्जी घेता आली, त्यांच्या एनर्जीमुळे आपण डबल चार्ज झालो खरं तर. आणि खानदेशसाठी, खानदेशकरांसाठी काहीतरी वेगळं सादर करता आलं आणि प्रण घेतला की खानदेशमध्ये येऊन परत आणखीन बरंच काही काम करायचं आहे आणि आणखीन मोठं नाव करायचं आहे. ओके, तुम्हा सगळ्यांना गाणं बनवताना सर्वात मोठं चॅलेंज कोणतं होतं? माझ्याप्रमाणे मला जे वाटलं होतं, तर मला असं वाटलं की ही भाषा एक वेगळी, एक लँग्वेज आहे आणि ती भाषा
ती ॲक्सेप्ट झाली पाहिजे जेव्हा आपण परफॉर्म करू. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे उत्कर्ष शिंदेने ॲक्टिंग केली आहे. त्यांना असं वाटलं पाहिजे आपल्यामधलाच कुठला तरी एक मुलगा ज्याने ॲक्टिंग केलं, तर आपण तो कॅरेक्टर बनता आलं पाहिजे. त्या भाषेमध्ये कुठे जोर कुठे एक्सप्रेशन आहे ते मी समजून घेतलं विनोदकडून. तर विनोदची खूप साथ लाभली मला की विनोद मला एक एक शब्द सांगायचा. मी त्याला विचारायचो अरे ह्याचा अर्थ काय, याला मी कसं एक्सप्रेस करू, तर तो मला सांगायचं की ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. ते झालं. त्याचबरोबर काय होतं की इतकी सुंदर सुंदर गाणी, हिट गाणी आहेत, पण प्रोडक्शन, प्रोड्युसर्स, फायनान्स नसून त्यांनी स्वतःचेच पैसे जमवून स्वतःच खिशातला पैसा लावून हे गाणं उभं केलं. खरं तर त्यांना सल्यूट आहे की ते भाषेला धरून काहीतरी करतायत, भाषेसाठी काहीतरी करतायत. कारण का जेव्हा त्यांनी मला अप्रोच केला तेव्हा त्यांच्यासाठी खूप सोपं होतं त्याच बजेटमध्ये मराठी गाणं करणं. पण त्यांचा ठास होता की आपण खानदेशी गाणं करूया. तो थॉट मला खूप आवडला खरं तर. कारण का शीतलचं म्हणणं होतं की तुम्हाला घेऊन मला खानदेशी गाणं करायचं आहे. यापूर्वी शीतलाने मी दिलाचा डॉक्टर हवा असं गाणं केलं होतं. ते बऱ्याच जणांनी डोक्यावर घेतलं. पण ज्या वेळेला खानदेशी गाणं करायची वेळ आली तेव्हा कळालं की अरे ही मुलं, त्यांच्याकडे फारसा फंड नसून त्यांनी इतकं सुंदर हे गाणं उदयास आणलं आहे. आणि भर उन्हामध्ये त्यांनी आउटडोअरला हे गाणं शूट केलं. बऱ्याच वेळेला आता मी जितक्या फिल्म्स करतो आहे, सिरियल्स करतो आहे किंवा जे काही शोज करतो तेव्हा मला कळतं की प्रोडक्शन असतो, वॅनिटीज असतात, छत्र्या असतात, स्पॉट बाईज असतात. पण इथे तसं काही नसताना देखील हीच मुलं स्पॉट बाय, हीच मुलं ॲक्टर, हीच मुलं डिरेक्टर, हीच मुलं DOP आणि सगळं हे बघून मला खूप चांगलं वाटलं की लग्न समारंभामध्ये कसं आपल्या घरातलाच मुलगा तोच सामान इकडे तिकडे करत असतो. तर इतकी ग्राउंडेड ही मुलं. आणि खरंच खानदेशी भाषेला, अहिराणी भाषेला मोठं घेऊन जाण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याचा मला कुठेतरी खारीचा वाटा उचलता आला. माझं अहोभाग्य आहे खरं तर. ओके. शूटिंग दरम्यान एखादा असा मजेशीर किस्सा घडलाय आणि तो तुम्हाला आता आठवणीत राहणार आहे कायमचा, असा कोणता किस्सा आहे? खूप आहे. म्हणजे हा मुलगा आपल्याला वाटतो असा, तर हा प्रथमतः ना खूप घाबरला होता. तर मला असं वाटलं की अरे हा माझ्यावर ॲक्टिंग करणार, हा घाबरला असेल तर कसं करेल. तर याला पहिलं तर मी कूल डाऊन केलं, मस्ती मजा करत बसलो. आणि ऊन खूप होतं. तर शीतलचा जो पदर आहे तुम्ही बघितला ब्लॅकवाला, तो पदर आम्ही डोक्यावर घ्यायचो कारण का ऊन खूप असायचं. आणि टेक म्हटलं की आम्ही तो पदर काढतो म्हणून आता सुरू करायचो. त्याचबरोबर मग तिथे आउटस्कटला असल्यामुळे आम्ही ना तिथे फार काही नव्हतं, तर गोष्टी रिच आउट होत नव्हत्या. तर तिथे आम्हाला काय केळी भेटायचं, आम्ही ते खायचो. खिचडी भेटली ते खायचो. तर ही एक मजा आहे या मुलांबरोबर काम करण्याची. खरं तर या मुलांचं परिश्रम बघून बरंच शिकायला मिळालं. ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून हे गाणं इतकं आज माणसांना वाटत असेल की हे फिल्मचं गाणं आहे, पण खरं त्या मुलांची ह्या इच्छाशक्तीमुळे गाणं इतकं मोठं दिसतंय. आणि एक किस्सा मी सांगेल की आम्ही शूटिंग चालू असताना आमचा एक शॉट होता, नदीकाठी घ्यायचा होता तो. आणि तो घेण्यासाठी आम्ही खूप लांब गेलो. तिथे आमचा शॉट झाल्यानंतर कुठल्या तरी एका माणसाची गाडी पंक्चर झाली होती. तो शूटिंग सोडून हे लोक त्याचं पंक्चर काढायला गेले होते. आमचं शूटिंग बाजूला होतं, त्या माणसाला हेल्प केली, त्याचं पंक्चर काढलं, तो निघून गेला आणि पुन्हा आम्ही बॅक टू शूटिंग. आणि मग पुन्हा आम्ही शूटिंगला सुरुवात केली. हो मॅडम, एक गोष्ट, त्या माणसाचा गाडीचा पंचर काढून दिल्यानंतर तो माणूस मला 50 रुपये देत होता. म्हणलं दादा नको मला. म्हणजे खरोखर त्यांच्यावर प्रसंग असा होता का त्यांना ती नवीन गाडी होती आणि त्या गाडीला काहीच माहिती नव्हतं त्यांना काय करावं लागेल काय नाही. आणि मी खरंच 4 वर्ष गॅरेजचं काम केलेलं आहे. मोटरसायकल बाईक, आमच्याकडे मोटरसायकल म्हणता, बाईकचं काम मी 4 वर्ष केलंय. बाईकचं पूर्ण काम जमतं मला. त्याच्यामुळे मी इझिली म्हटलं, आता त्या लहान बाळ होतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे म्हटलं आता करून देऊ, आपण हेल्प करून देऊ. सरांना गाडीत बसू दिलं, मॅडम पण गाडीत बसल्या होत्या. आणि मी, माझा भाऊ आणि 2-3 मुलं, आम्ही सगळेजण स्टेपनी विपणी खोलून आलो तिथं. मग त्याच्यानंतर काही माझ्याच मित्रांनी त्यांना गाणं दाखवलं. हे बोले हे बोले यांचं गाणं आहे बोले. तो असा पाहायला लागला. दादा म्हणे थँक्यू, जाता 50 रुपये काढून द्यायला. म्हटलं नको मला पैसे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या खानदेशसाठी पण एक मोलाचा वाटा हिस्सा सर बनून गेलेले. कारण की सरांनी खरंच दाखवून दिलं खानदेशसाठी पण का मी खानदेशी गाणी पण करू शकतो. कारण की सरांचे आतापर्यंत मला तर वाटतं पहिलंच गाणं असेल. आणि सरांना मी प्रश्न विचारणार, एक प्रश्न, का खरंच तुम्ही खिचडी खाता का घरा? मी खिचडीच नाही, म्हणजे तुला खोटं वाटेल, मी महाराष्ट्रावर इतका दौरा करतो, इतका फिरत असतो, महाराष्ट्रातून इतकं प्रेम मिळतं जसं तू प्रेम करतोस माझ्यावरती. मी डॉक्टर बनत असताना परंदवाडी एक गाव आहे तिकडे मी होतो. तिकडे कॅम्पमध्ये देखील आहे ना 2 बाय तसं ते भाजी मंडई असते बघ, फक्त गाळा असतो, त्याच्यामध्ये माणसं मला आत घेऊन बसून जेवण चालायचे. तर हे मी खूप लकी आहे की मला महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून प्रेम मिळतं.
आणि ती खिचडी जी तू प्रेमाने आणलीस किंवा कारण का तेव्हा गोकुळ पाटील सरांचं होतं की भाई आपको कुछ दुसरा मंगाओ खाने के लिए आणि मी म्हटलं नाही, मी खिचडी खाऊंगा वही खाना मेरे को. कारण का मला तिकडे ना असं मी काहीतरी वेगळं आहे हे मला दाखवायचंच नव्हतं, मला करायचंच नव्हतं. कारण का ती मजा मी जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत आपण एक होणार नाही. त्याच्यामुळे मला ते वाटलं होतं की आपण एक करायला पाहिजे, ही मजा परत नाही करता येणार, म्हणून ते सगळं आवडलं मला. जेव्हा सर आले आणि सरांनी तो स्वभाव, सरांचा गोडवा, राहणं, वागणं, बोलणं खूप काही सांगून गेलं आणि सरांचं बोलणं इतकं डोक्यात बसून गेलं तर याच्यानंतरचा प्रोजेक्ट सुद्धा मी हाटकीच केलाय फक्त सरांच्या बोलण्यानुसार. म्हणून आता याच्यानंतरचा जो प्रोजेक्ट येणार आहे माझ्या चॅनलला, त्या गाण्यामध्ये पहिल्यांदा खानदेशी गाण्यामध्ये, अहिराणी गाण्यामध्ये पहिल्यांदा हेलिकॉप्टर यूज केलंय आणि खूप सुंदर असं ते पण गाणं झालेलं आहे. ते पण गाणं मी लवकर जाणार आहे. प्रत्येक वेळेस सर मला सेटवर सांगत होते की विनोद बडा कर, कुछ तो भी बडा कर, कुछ तो भी बडा कर. त्या दिवसापासून डोळे उघडले आणि खरंच काहीतरी आपण म्हणतो का मोठ्या माणसापासून काहीतरी शिकायला भेटतं. मला खरंच सरांपासून खूप काही शिकायला भेटलंय, पण आता ते मनात आहे ते फक्त व्यक्त करायचं बाकी. विनोद दादा, तुम्हाला विचारायचंय की प्रेक्षकांकडून तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळालाय? खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे मोठे मोठे आर्टिस्ट, मोठे म्हणजे नाव घेताना मला नाव घेताना सुद्धा घाबरट होती की एवढ्या मोठ्या आर्टिस्ट लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते फक्त शीतलताई आणि सरांमुळे झालंय. कारण की हे दोघं नसते गाण्यात तर कदाचित मला नाही वाटत माझ्या गाण्याला लाईक, शेअर भेटला असता. म्हणून त्यांचा एक मोलाचा वाटा झाला या गाण्यासाठी. त्यांचा लाईक, शेअर, सबस्क्राईब मला भेटतंय आणि कमेंट येत आहेत. मोठे मोठे आर्टिस्ट, सरांनी सांगितलं, राखीताईंनी सुद्धा लाईक केलं, म्हणजे मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत आपण ठीक आहे, पण मी आजपर्यंत त्यांना मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला बघत आलो. तर त्यांनी सुद्धा लाईक केलं, माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे. आणि आपल्या खानदेशसाठी तर ही सर्वात मोठी गोष्ट झाली का सर कामात आली. त्याच्यामुळे मी सरांना परत पुन्हा गाण्यामध्ये बोलवलं आणि मोठा तडका फडक सरांचा शब्द कायम लक्षात राहील माझ्या का विनोद बडा कर, कुछ तो भी बडाच करेंगे. वाव, हे खूप छान आहे. आता या गाण्यातलं एखादी ओळ आहे ती तुम्हाला आवडली आणि ती तुम्ही सारखी गुणगुणताय, ती कुठली आहे? खरं तर ओळ म्हणण्यापेक्षा ना शीतलचा लुक जो आहे ना, की टिकली, बांगडी, हे सगळं खूप इम्पॅक्टफुल मांडलं आहे यांनी सगळ्यांनी. समीरने इतकं छान ते बांधलंय किंवा लिहिलंय, संध्या आणि समीर यांनी उत्तमरित्या ते सादर केलंय. तर ती जी गाणं हे तितकं ना आम्ही शूटिंग करत असताना आम्ही तितकंच गात राहायचो. ओके. आणि त्या गाण्याची ती जी मजा आहे की ते तुमच्या ओठांवरती रेंगाळत राहतं आणि श्रेय आहे खरं तर ह्या सगळ्यांचंच. नवीन कुठला प्रोजेक्ट येणार आहे का फॅन्ससाठी आणि तुम्ही एक्साइटेड आहात तसं कोणता? खूप आहेत. म्हणजे मी वेगळं जे काही करतोय ते वेगळं आहेच. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी तुला सांगेल की काही रियालिटी शोज आहेत, काही चॅनल बरोबरचे शोज येणार आहेत, काही फिल्म्स येत आहेत. म्हणजे मी खूप लकी आहे की महेश मांजरेकर सरांसारखा मेंटर मला भेटलेला आहे, त्यांच्याबरोबर काम करतोय. किंवा प्रकाश पवार यांचं 22 मराठा बटालियन फिल्म करतोय, किंवा गणेश आचार्य सर यांच्याबरोबर करतोय, किंवा साऊथमध्ये काही ब्रँड्स आहेत त्यांचं हे करतोय. तर अशा असंख्य गोष्टी आहेत त्या सुरू आहेत. आणि आफ्टर बिग बॉस, भाऊचा धक्का गाण्यानंतर दुसऱ्या आता जे गाणं माझं स्टार प्रवाहासाठी मी केलं आहे, सावित्रीबाईंचं जे आता सिरियल चालू आहे त्याच्याच बरोबर अजून 2-3 सिरियल्स आहेत ते करतो आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स गोन हॅपन. आणि मी आशा करेन आणि चॅनल्सला पण सांगेल की शीतल आणि विनोद ही माझी मित्र आहेत, ह्या दोघांना देखील तीच संधी द्या. हे कशातही कमी नाही आहेत, खूप मेहनती मुलं आहेत, यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तुम्ही जसं आमच्यावरती प्रेम केलं तसं ह्या दोघांवरती पण प्रेम करा. विनोद दादा, शीतलताई, तुमचे काही नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत आणि आता एक्साइटेड आहात तुम्ही? माझं तर मी आताच बोललो का माझं आता नेक्स्ट प्रोजेक्ट जो येणार आहे नादान दिल म्हणून, खूप सुंदर असं गाणं आहे. सरांच्याच व्हॉइसमध्ये, समीर सर, माझे गुरुवर्य समीर सर त्यांच्याच व्हॉइसमध्ये. आणि ते गाणं लवकरच आता ह्या गाण्यानंतर मी लगेचच ते गाणं टाकणार आहे, ज्या गाण्यामध्ये मी हेलिकॉप्टर वापरलं आहे. आणि ती कॉन्सेप्ट मला ताईने सांगितली होती आणि सर बोलले का कुछ तो भी बडा कर. मी म्हटलं बडा कर ये उडा दिया उसको. तर खरं तर शीतलचं आणि माझं एक रोमॅन्टिक गाणं येत आहे पुढे आता पावसाळ्याच्या स्टार्टिंगलाच. ते गाणं ते करणार आहे तिकडे शीतल, आणि जे मीच गायलं आहे. आणि एक वेगळं गाणं आहे जे शीतलच्या कॉन्सेप्टने ते शूट होणार आहे. मला हेच यांची खूप गंमत वाटते की ही मुलं आहेत ना, यांच्याकडे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, खूप इच्छाशक्ती आहे आणि ते एक्झिक्यूट करून दाखवतात. म्हणून मला पण कुठेतरी जास्त कॉन्फिडन्स यांच्यावरती आहे की काहीतरी खरंच वेगळं घडतंय और बहुत कुछ बडा होने वाला है. येस, नक्की. माझे पण काही प्रोजेक्ट्स आहेत लाईनअप. जसे माझे फिल्म्स येणार आहे,
मी भोजपुरी फिल्म्स पण केल्या आहेत. पवन सिंग बरोबर माझी एक फिल्म रिलीज होणार आहे आणि एक मराठी फिल्म रिलीज होणार आहे. त्यावर मध्ये साऊथ ॲक्टर आहेत ना, रवी प्रकाश, ते माझ्यासोबत आहेत ॲज अ लीड आणि मी पण लीडच आहे. महेश मांजरेकर सरांचा पण एक छोटा रोल आहे. गौरी आणि मी आमच्या दोघांचं खूप छान काम त्या फिल्ममध्ये झालं आहे. ती फिल्म एक रिलीजला आहे आणि गाणी माझी भरपूर रिलीजला आहेत आणि ती सगळी गाणी शिंदेशाहीमधलीच आहेत. सो लवकरच आपल्या भेटीस ती गाणी आणि माझी सिनेमा येणार आहे. वा, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. पण जाता जाता गाण्याच्या काही ओळी झाल्याच पाहिजे, तर प्लीज. ओ मनी जान है दिल तू ना नाव करी देना ओ यार, तू ना नखरा कमाल कर दिल ना बेहाल, कबूल कर मन प्यार, तू कबूल कर मन प्यार. टिकली हाय बांगडी चमचम टिकली लावणी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर, चांदणी रात दिखनी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर. हाच गाणं आपलं युट्यूब चॅनल जायचं का आणि या चॅनल सबस्क्राईब करल्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कांदे. थँक्यू. थँक्यू.